शक्यता नाही, कारण एका तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. तर तुम्हाला त्यातल्या महत्वाच्या सूचनासारख्या ज्या काही सजेशन आहेत ह्या देण्याचा मी प्रयत्न करणार है. आपको मैं पूरी बात तो नहीं बता सकूंगा, मगर आज के समय में जितना हो सके उतने आपको सजेशन, जितने उसकी कुछ जिसको टेक्निक बोलते हैं तो टेक्निक आपको समझा देने का प्रयत्न करूंगा. वो समझने के बाद आप आपके घर में आपको जो साहित्य है, आपका जो जो आपकी शक्यता है उससे आप काम कर सकते हैं. आपका हमारा ये काम शुरू होने के पहले मैं आपको थोड़ा सा अलग एक बात बोलना चाहता हूँ. एक 5 मिनट में दामले सर के बिना परवानगी से काम कर रहा हूँ. नो प्रॉब्लेम. तुम्हाला दामले साहेब एक 5 मिनिट मी तुमचे याची घेतोय. या वेलकम. कि हमारे घर में हमारे पोते हैं, पोतियां हैं, और हमारे हम जो काम करने वाले हैं, हमारे पहले प्रेक्षक वही होने वाले हैं, वही हमारे काम देखने वाले हैं. और वो बोलेंगे अरे वाह वाह वाह, क्या आजोबानी केलंय, क्या आजीने केलंय, क्या नाना ने किया है, क्या नानी ने किया है. तो पहले वो हमारे प्रेक्षक है, तो उनके बारे में हम थोड़ा सा जानना चाहेंगे. आपको मालूम है कि हमारे घर में जो छोटे छोटे बच्चे होते हैं कुछ न कुछ ड्राइंग्स बनाते रहते हैं. उनको कुछ बहुत इच्छा होती है ड्राइंग बनाने की. इसका कारण एक है, अभी वो बहुत बड़ा सब्जेक्ट है, मैं आज तो नहीं बोलूंगा पूरे सब्जेक्ट के बारे में. दामले साहब का परवानगी देंगे तो और जरूर एक बात उसके लिए हम एक समय ले लेंगे. मगर आपने देखा होगा कि घर में बच्चे जब भी काम करते हैं शुरू में ये ऐसे काम होते हैं, उनको कलर होने चाहिए और वो कलर लेके कागज पे जैसे लगाते जाते हैं. ऐसे कागज जो बनाते जाते हैं वो हम उसके बारे में जब ऐसे लाइन्स लगाते हैं मीनिंगलेसली, हमें ऐसा लगता है कि ये क्या कर रहे हैं, क्या उनका समय बिता रहे हैं, खराब कर रहे हैं, कागज खराब कर रहे हैं. मगर उसमें अलग अलग जब भी आएंगे आपको देखेंगे कि ऐसे कुछ काम आएंगे. और ये होने के बाद एक दिन ऐसा आता है कि उनका हाथ अच्छी तरह से चलने लगता है, अच्छी तरह से काम करने लगता है, और आपको लगेगा कि उनके लाइन में कुछ ऐसा जोर आने लगा है, कुछ कलर में आने लगा है. ये जो ड्राइंग बनाते हैं, वो ड्राइंग जो बनाते हैं उनके विचार से, उनके कल्पना से, उनके जो उन्होंने जो देखा है वो उनको बोलने की उनके पास शब्द नहीं है, उनके पास लिखने की ताकत नहीं है, वो उनकी उम्र ही नहीं है. मगर जो देखा है वो ड्राइंग में के साथ में वो निकालने की उनकी प्रयत्न होता है. और वो हम क्या कर सकते हैं, तो हम इतना ही कर सकते कि जो वैसे उन्होंने किया है वो अच्छा है. जे त्यांनी केलेलं आहे ते स्वीकारा, जसं तसं ऍज इट इज उनको स्वीकार लीजिए और उसको अच्छा बोलिए और उनको प्रोत्साहन देते जाइए. आपको लगेगा कि उनके चित्र में जो है वो देखने का नहीं है, उनके चित्र में पढ़ना होता है. हमारे वो चाइल्ड आर्ट के लैंग्वेज में बोलते हैं कि ड्राइंग को उनको पढ़ना है, उसमें क्या क्या है. हम का बहुत से समय ऐसा होता है कि उन्होंने क्या किया है हमें पता ही नहीं लगता है. आप उनको पूछो, आप उस बच्चे से पूछो, अरे बाबा ये काय केलंय, तुमने काय किया, क्या किया है, और वो एक्सप्लेन करेगा कि ये मैंने ये किया है, वो किया है, वो किया है, और वो आप उसको बोलो अरे वाह बहुत अच्छा किया है. आपको एक अभी का उदाहरण देता हूँ. अभी कुछ दिन पहिले हुआ है. मराठीमध्ये आपण त्याला पोळा म्हणतो. हा पोळा सण बैलांचा सण आहे. बैलांच्या सणासाठी बैलांना रंगवलं जातं, सजवलं जातं. आमच्या मित्राच्या नातीने तो सजवलेली हम्मा काढली. आता ती हम्मा काढायची, सजवलेली हम्मा काढली तर त्यांनी त्या मुलीचा, त्या छोट्या मुलीला हम्मा म्हणजे गायच माहिती आहे. तर तिने सजवलेला तो बैलाच्या ऐवजी तिने गाय काढली आणि गाई नुसती गाय काढली, गाई बरोबर वासरू पण काढली. म्हणजे
मग त्याला काय करायचं, तो त्यांना प्रश्न पडला. म्हटलं नाही, आहे हे चांगलं आहे, स्वीकारायचं आपण, जसंच्या तसं त्याचं कौतुक करायचं. तुम्हाला दाखवतो, एक चित्र दाखवतो. हे 5 वर्षाच्या मुलीने काढलेलं चित्र आहे. गणपती बाप्पा बघून आल्यानंतर काढलेला हा गणपती बाप्पा आहे. विदिन 5 मिनिट्स तिने चित्र काढलेलं आहे. आता हे असं जे त्यांना जे सांगायचं आहे ते पटकन त्या चित्रातून सांगतात. तर आपण एवढंच काम करायचंय की त्यांची जी चित्र आहेत ती पहा, चांगलं म्हणा, त्याला प्रोत्साहन द्या, ती समजून घ्या. तुम्हाला आणखी एक चित्र दाखवतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला मुलांच्या कल्पनेचं एक, हे चित्र बघा. हे माशाचं चित्र आहे. माशाच्या बरोबर पाणी आहे, पाण्याच्या नंतर वरती आकाश आहे आणि मध्ये पांढरा भाग आहे. आता हा पांढरा भाग काय, वरती आकाश, खाली जमीन आणि तर हा पांढरा भाग जो आहे तो हवेचा. हवेला पोकळी, हवेची जी पोकळी आहे ही पोकळी कुठे आहे, त्या मुलाच्या कल्पनेत आहे. आणि मग त्यांनी हे संपूर्ण चित्र जे काढलेलं आहे त्यात पक्षी आहे, सगळं आहे. हे सगळं आपण स्वीकारायचं, ऍज इट इज त्याला आपण स्वीकारायचं आणि त्याला चांगलं म्हणायचं. असं हे मुलांची कामं बघायला शिका. एक छोटस आणखीन एक काम दाखवतो बघा. हे विमान आहेत, 2 विमानामध्ये हा स्वातंत्र्य दिन चाललेला आहे त्यांचा. त्या विमानाला झेंडे लावलेले आहेत. तो विमानातला माणूस उभा आहे उभा करायला, तर त्यांना माहिती आहे काढायचं फक्त त्यांना त्या पद्धतीनेच माणूस काढता येतो म्हणून माणूस उभा आहे. आणि त्याला खूप चाकं आहेत बघा. विमानाला खूप चाकं आहेत. ही चाकं काय एवढी? मैंने बोला बाबा आपको इतने व्हील्स क्यों? तो बोलता है साइकिल, 2 व्हील की साइकिल चलती है, उसको उससे ज्यादा 4 व्हील की कार फास्ट चलती है, विमान तो उससे फास्ट चलता है, तो उसको कितने व्हील होने चाहिए? हे मुलांची जी अक्कल आहे हे आपण स्वीकारायची आणि मग मुलांच्या कामाकडे बघायचं. आपल्या नातवंडांची मुलं चित्र बघायला शिका, त्याला प्रोत्साहन द्यायला शिका, त्यांना आनंद द्यायला शिका आणि बघा तुम्हाला एक वेगळा आनंद त्याच्यातून मिळेल. आपण आपल्या कामाकडे जाऊ. आपल्याला ग्रीटिंग कार्ड का करायची है? अपन ग्रीटिंग कार्ड क्यों करने वाले हो? ग्रीटिंग कार्ड इस बारे में क्या है कि हमारा जो समय है वो है अच्छी तरह से जाए. एक दूसरी बात ऐसे है कि हमारे पोते का, आमच्या नातवंडांचा बर्थडे आहे, माझ्या मित्राचा बर्थडे आहे, माझ्या कोणा मैत्रिणींचा बर्थडे आहे, ह्यांना काहीतरी विश करण्यासाठी आपल्याला ग्रीटिंग कार्ड करायला मार्केटमध्ये हवी तेवढी ग्रीटिंग कार्ड मिळतात. 2 रुपयापासून 200 रुपयापर्यंत पाहिजे ती ग्रीटिंग कार्ड मिळतात. पण जर ते ग्रीटिंग कार्ड तुम्ही केलेलं असेल, हे मैंने किया है असं बोलून जर तुम्ही दिलं तर त्याला निश्चित आनंद होईल आणि तो आनंद आपल्याला पण मिळेल सेल्फ क्रिएशनचा. आणि त्यांना पण मिळेल की अरे आपल्यासाठी आपल्या माणसांनी, हे आपल्या मैत्रिणींनी, आपल्या आजोबांनी, आपल्या आजीनी हे छानसं ग्रीटिंग कार्ड तयार करून आणलेलं आहे. आणि म्हणून हे ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आपण एक करणार आहोत. आता या ग्रीटिंग कार्डला कमीत कमी आपण जे करणार आहोत ते कमीत कमी साहित्यात करायचं आहे. त्याला काय काय लागतात? एक अशा प्रकारचे एक ड्रॉइंग पेपर्स मिळतात बाजारात. क्वार्टर साईजचे याला म्हणतात. क्वार्टर साईज म्हणजे पूर्ण मोठा जो पेपर असतो त्याला फुल इम्पिरियल म्हणतात. हा त्याचा पावभाग क्वार्टर साईजचा ड्रॉइंग पेपर. हा आपल्याला बाजारात सुटा हल्ली विकत मिळतो, तर तो आपल्याला घेता येतो. त्याच्यानंतर टिंटेड पेपर म्हणून मिळतात, कलर पेपर असे मिळतात. टिंटेड पेपर, पूर्वी कार्ड पेपर मिळायचे तसे कार्ड पेपरही मिळतात, पण कार्ड पेपर मध्ये रंगांची व्हरायटी नाही. टिंटेड पेपर मध्ये तुम्हाला हवे तेवढे व्हरायटी मिळते. तुम्हाला कळेल बघा, असं ग्रीन कलर आहे, ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा ब्राऊन कलर आहे, पुष्कळ रंग आहेत. असे टिंटेड पेपर मिळतात. त्याच्याशिवाय तुम्हाला बाजारामध्ये टेक्स्चर पेपर मिळतात. त्या टेक्स्चर पेपर मध्ये तुम्हाला असे निरनिराळे टेक्स्चर्स बघायला मिळतात. हे बघा, याला असं एक टेक्स्चर आहे बघा, तुमच्या लक्षात येईल इथे ते टेक्स्चर, असं टेक्स्चर आहे त्याला आहे. असे टेक्स्चर, वेगवेगळ्या कलर्सचे टेक्स्चर पेपर आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल आहेत. आता ह्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला कसा करता येईल हा आपल्या कल्पनेवरती आहे. आज आपण जे पाहणार आहोत हे सोपं साधं एक पाहणार आहोत. एक साधा सीधा हम देखने वाले हैं,
वही काम अलग अलग कलर लेके, अलग अलग कागज लेके, अलग अलग मटेरियल लेके हम अच्छी तरह से कर सकते हैं, ये आपको आयडिया आ जाएगी. आता एक छोटस आपण काम करणार आहोत. हा जो ग्रीटिंग पेपर मगाशी तुम्हाला दाखवला त्याचा निम्मा पेपर घ्यायचा, त्याचा निम्मा पेपर घ्यायचा, त्या निम्मा पेपरचा आपण आणखीन घडी घालायची, कुठे गेला, त्याची घडी घालायची आणि या घडीला आपण अशी एक बॉर्डर देऊया. तुम्हाला शेतीला बघा बॉर्डर टाकलेली आहे अशी. तर प्रत्येकाने आता जो तुम्ही तर ताबडतोब करणार असाल ते एक आपण त्याला बॉर्डर देऊ. आणि बॉर्डर दिल्यानंतर आपण हा कागद तुम्हाला दिसतोय बोर्डवरती, त्या बोर्डवरती जो कागद घेतला मी मोठा घेतलाय. कागज जानबूझकर मैंने बड़ा लिया है क्योंकि आपको अच्छी तरह से नजर में समझ में आ जाएगा. आणि त्याच्यावरती आपण एक पेन्सिलने रेखा मारूया गोल अशी थोडीशी. आणि या रेघेवर आपल्याला एक दोरा चिकटवायचा आहे. कर रस्सी छोटासा कलर, त्याला फेविकॉल आपण लावू. त्याच्यावर हा दोरा चिकटवूया. आप करते हो तो शुरू कीजिए. उसके बाद ग्रीन पेपर की पट्टी लेते हैं, ऐसे ग्रीन पेपर की पट्टी लेते हैं और उसको फोल्ड करते हैं. या फोल्ड केलेल्या पट्टीला असा पानासारखा आकार कट करा. आटली मोठी उंमर म्हणजे बतावे બધું म्हणजे मध्ये घडी असलेला आपोआप पान तयार होईल बघा. तुमच्या लक्षात येईल बघा. या मोठा वाटल्यास मी मोठा कागद घेतो, जरा पांढरा कागद तुम्हाला दिसण्यासाठी. अशी घडी घालायची, त्याची फोल्ड कीजिए और फोल्ड के बाद उसको कट कीजिए. आधा पत्ता का साइज में कट कीजिए. ओपन करते हैं तो पूरा पत्ते का ऐसा आकार मिल जाएगा. आता हे असे कट केलेले पेपर जे आहेत आपल्याकडे ते आपण आता फेविकॉलने ह्या कागदाला लावूया. लावताना काय करायचं, फक्त कडेला टोकाला रंग गम लावायचा, फक्त टोकाला गम लावायचा, संपूर्ण कागदाला गम लावायचा नाही. आणि तो कागद असा चिकटवायचा. ते का तू वरती ते काय सांगताय? पुढचं पान हे छोटं सुटं राहिलं पाहिजे. दोरा कोणत्या रंगाचा घ्यायचा? कुठलाही चालेल, कुठल्याही रंगाचा चालेल. तुम्हाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घ्यायचा. पुढच्या कामाच्या वेळेला आणखीन तुम्ही शोधून आणायचा चांगला रंग. आता मणी पाहिजे. फक्त पांढरा घेऊ नका, पांढऱ्या कागदावर पांढरा दोरा नको म्हणजे झालं. हा, पांढऱ्या कागदावर पांढरा घेऊ नका. तर हे कर हे बघ, त्यांनी काय सांगितलं ते छान असं ड्रॉ. आणि असे फक्त कोपरे चिकटवायचे बघा. हे पान संपूर्ण सुटं राहिलं पाहिजे.
एनी आ करेंगे डोरी ये चिपका गार्गी कोले, हॅलो. हा गार्गी कोले, तुम्हाला सूचना अशी आहे की हा. तुम्ही स्वतःच करा. तुमचं बघून तुमची मुलगी करेल. तुम्ही बर स्वतःच तुम्ही करा. पाहून ठेवा सगळ्यांनी. हा, आणि तुम्ही स्वतः हे बघा करा. मी करत जातोय. हा हे पाहून ठेवा. हा, नाही, आणि कारण तुम्ही स्वतः केलं तर तिला पण ती कळेल. तुम्ही स्वतःच करा. ती करेल असं बोलू नका. यू स्टार्ट, सो शी विल फॉलो यू. आता हे पानांचे आकार जे आहे ते लहान मोठे करायचे जरा, म्हणजे काय होतं की त्याच्यामुळे तुम्हाला निरनिराळ्या त्याची व्हरायटी मिळू शकेल. सगळे आकार सारखे येण्याची जरूर नाही. हे झालं, छोटीशी फांदी तयार झाली. आपण याला आता काय करायचं, ह्याच्यावरती आपण फुलं काढूया. फुलासाठी आपण काहीतरी दुसरा रंग घ्यायचा छानसा. तुम्हाला हवा गुलाबी घ्या, लाल घ्या, पिवळा घ्या, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्हाला आवडेल तसा. आणि त्याच्या पण अशाच पाकळ्या कापून घ्यायच्या. अशी पट्टी कापून घ्या आणि या पट्टीच्या पाकळ्या कापून घ्या. आता ह्या पाकळ्याला असंच पुन्हा कडेला रंग लावायचा फक्त, आणि मध्ये थोडीशी जागा शिल्लक ठेवायची. एक थोडासा आपण भाग थोडासा शिल्लक ठेवू तिथे, आणि त्याच्या भोवती ती पानं चिकटवू, पाकळ्या चिकटवू. अशा पाकळ्या चारी बाजू त्या गोलाच्या भोवती 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 लावत जाऊ. તમે લેશો કઈ ગમશો ઓલું ઓલા પેલા સેન્ડવિચ લઈને એક નામ आता हे एक फूल झालं. तुम्हाला वाटलं तर आणखीन इथे असं पाकळ्या फांद्या लावता येतील, पानं लावता येतील. आता हे जे फूल झालं, तयार झालं, याला आणखीन कशी शोभा येईल तर आपल्याला असं टिकल्या मिळतात बघा. तसे बाजारामध्ये स्टिकर्स मिळतात, छान 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 रंगाचे स्टिकर्स मिळतात. आपण त्या स्टिकर्सचा उपयोग त्याला करूया. असे स्टिकर्स मिळतात, हे स्टिकर्स आपण त्याला लावूया.
असे स्टिकर्स लावायचे आणि असं करत 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 असं एक सुंदर चित्र तयार होतं बघा. हे आपल्या लहान साईजचं आपल्याला आपल्या जरुरी पुरतं आपल्या ग्रीटिंग कार्ड पुरतं असा छान आकार द्यायचा. काही जरा बघा छान छान असे स्टिकर्सने सजवता येईल असं सजवून घ्यायचं ते आणि ते सजवलेलं आपल्या ग्रीटिंग कार्ड वरती ते वापरता येईल. आपण जे ग्रीटिंग कार्ड तयार केलेलं आहे पांढऱ्या ग्रीटिंग कार्ड, त्या पांढऱ्या ग्रीटिंग कार्ड वरती हे आपल्याला आणखीन छान दिसेल बघा. असं हे ग्रीटिंग कार्ड तयार केलं तर आपल्याला हवी तेवढी. आता हा जो रंग आहे हा पाठीमागचा बॅकग्राऊंडचा कलर जो आहे हा टेक्स्चर कलर जे पेपर मिळतात त्याप्रमाणे वेगवेगळे प्रकारचे टेक्स्चर पेपर वापरता येतात. एक कागद जे आहेत रंग जे पानांचे रंग आहेत हे पानांचे रंग तुम्हाला बदलता येतात, फुलांचे रंग बदलता येतात, ह्या ज्या दोरीचे आकार आहेत हे बदलता येतात. त्याच्यामुळे तुमचं प्रत्येक चित्र हे वेगळं होईल आणि एक छान ग्रीटिंग कार्ड तुम्ही त्याच्यात तयार होईल. ह्या ग्रीटिंग कार्डवरती आपण आतमध्ये काहीतरी मजकूर लिहितो, बाहेर मजकूर लिहितो, असा मजकूर आपल्याला छान लिहिता येईल. असं हे ग्रीटिंग कार्ड हा एक प्रकारचं ग्रीटिंग कार्ड आपण आत्ता तात्पुरतं पाहिलं. आता हा नमुना बघा. आता हा मधला जो फुलाचा भाग आहे त्या फुलाला काय करता येईल, त्या फुलाला आपण असं करूया, त्या फुलाला मध्ये असा फेविकॉल लावूया आणि या फेविकॉल वरती झिकची पावडर मिळते बघा. ही पावडरची पुडी होती ना, आपल्या लक्षात येईल हे अशी झीग लावलेली आहे. अशी झीग लावल्यामुळे हे चित्र आपल्याला आणखीन चांगलं दिसायला लागेल. त्याची पानं प्रत्येक अशी वेगळी 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 अशी 3 डायमेन्शनल दिसतील. ही पानं जी आहेत ही पानं बघा अशी वरती राहतात, पानं वर राहणार, आतमध्ये फक्त टोकच आहेत त्याची चिकटलेली आहेत, बाकी अख्खं पान हे वेगळं सुकं राहिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक पानांचं ग्रीटिंग तयार करता येईल. मग आता हे काय जे आपण केलं बॉर्डर केलेलं कागद होतं, आपण अशी सुरुवातीला अशी बॉर्डर केली होती, सुरुवातीला ती बॉर्डर केली होती. तुम्हाला वाटलं तर तीच बॉर्डर आपल्याला आणखीन काहीतरी त्याला डेकोरेट करता येईल. अशा निरनिराळ्या लाईन्स म्हणा, त्याच्यावरती आणखीन काही डिझाईन्स म्हणा, त्याच्याने ही बॉर्डर डिझाईन करता येईल आणि आपलं हे ग्रीटिंग कार्ड तयार करता येईल. ग्रीटिंग कार्ड तयार झालं की त्याच्यावरती आपल्याला काहीतरी अक्षर लिहायची असतात. ही अक्षर लिहिण्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम येतो, आपलं अक्षर चांगलं नाही, अक्षर चांगलं नाही, त्याच्यावरती एक मार्ग काढता येतो. सरळ साधी अक्षर काढण्याच्या ऐवजी थोडासा त्याला आकाराला असं सोपा आहे इकडे. हे बघतो सरळ आपले ये देख के बना दूंगा, भी खाना है। अभी तेरे को देता हूँ दूध, रोज मिल्क शेक देता हूँ, तेरी टाइम हो गई। अभी टाइम क्या, 6:45 बज गई, लाता हूँ। वो तो ऐसे ही चलता रहेगा। अभी का ना पार्किंग पेपर बेटा खर्चा नहीं करने का,
और अपने को आता जाता कुछ है नहीं। ओके तब भी कब आएगी? पापी अमेज़न में तब्दी कब आएगी? शाम को होगी। दीपक जी, आपका थोड़ा माइक बंद रखिएगा। आपका सब पर्सनल संवाद हमें सुनाई दे रहा है। आप अभी शाम को होगे। हा अहो नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय पुन्हा हात केले की बघा पुन्हा. अभी शाम को होगे। अभी शाम को होगे। अभी कब होगी? अमेज़न में तब्दी। हा. जे अक्षर केलेली आहेत तुम्हाला मी जवळून दाखवतो. हे बघा असे त्याला जरासा आपल्याला हवा तसा आकार देत आहे. असा आकार देऊन सोप्या पद्धतीने आपण ती लिहू शकतो. आता ही सोप्या पद्धतीने लिहिलेली जी अक्षर आहेत त्यालाही सजवता येईल. ही बघा ही सोप्या पद्धतीने लिहिलेली अक्षर आहेत. ही सोप्या पद्धतीची अक्षर आणखीन आपल्याला काय करता येईल तर त्याच अक्षरात असे गोळे 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 काढले तर आणखीन ते चित्र चांगलं दिसायला तीच अक्षरं छान दिसायला लागतात. आता त्याच अक्षरांना आणखीन कसं सजवता येईल तर हे बघा आणखीन असं सजवता येईल. त्याला पूर्ण दुसऱ्या रंगाने बॉर्डर द्यायची, त्याला ठिपके द्यायचे, आजूबाजूला काही रंग द्यायचे. आता हे स्टिकर मध्ये कृपाग्रह वगैरे मिळतात ती लावता येतात. असं आपल्याला त्याच रंग अक्षरांना छान छान करता येतो. म्हणजे आपला साधं सुद्धा अक्षर जे आहे त्यालाच आपण आणखीन काही जर हे रंग लावले त्याच्यामधून बॉर्डर दिली तर ते चित्र आपलं आणखीन छान दिसायला लागतं, अक्षर चांगली दिसायला लागतात. याच्यासाठी हे जे स्टिकर्स मिळतात त्या स्टिकर्सचा आपल्याला उपयोग करता येतो. त्या स्टिकर मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतात, फुलपाखरं असतात, काही आणखीन गोळे असतात, वेगवेगळे बघा हे असे सगळे छोटे 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 ह्याला स्माइली वगैरे वगैरे ह्या बुगडेपोन मध्ये आपल्याला तुम्हाला मिळतील. असे 5-5 रुपयाला हा एक कागद मिळतो आणि याच्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असतं. असे पुष्कळ डिझाईन ह्याच्यामध्ये मिळतात आणि ते तुम्हाला लावता येतात. तर ते तुम्हाला सजवता येतील. म्हणजे आपल्याला फारसं काही येत नसून सुद्धा आपण एक छानपैकी ग्रीटिंग कार्ड तयार करू शकतो. हा त्यातला आपल्याला अर्थ घ्यायचा आहे, बोध घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे जर तयार केलेलं ग्रीटिंग कार्ड त्याला तुम्ही जे काही सजवलं त्या टिकल्यांमध्ये आणखीन काही लावून तर ते आणि ह्याच्यातले तुम्हाला बघा ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या सगळ्या अशा सुट्या आहेत. त्या अशा सुट्या आहेत. फक्त टोकं त्याची चिकटवलेली आहेत, मधली ही टोकं चिकटवलेली आहेत, ही टोकं चिकटवलेली आहेत. बाकीचं असे त्याच्यामुळे त्याला एक तो थ्री डायमेन्शनल इफेक्ट जो आहे त्या 3 डायमेन्शनल इफेक्ट मुळे ते छान दिसायला लागतं. हा त्यातला एक भाग आहे. आपण आणखीन काही ग्रीटिंग कार्ड बघणार आहोत. त्याचे फक्त तुम्हाला मी थोडक्यामध्ये पद्धत दाखवतो आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला असं छोटे छोटे करून काहीतरी करता येईल. आता बघा आणखीन एक कागद लावूया आपण. आता हा बघा एक छोटासा कागद आपण आणखीन कागद लावला. आपण काही रंग घेऊया. आणि या कागद
कागदावरती मी आता एक मोठं चित्र करतोय, एक वरून गोल काढायचा असा पानाचा आकार मगाशी काढला त्याच पद्धतीने, आणि तसाच पानाचा आकार खालून काढायचा. आणि मग हा भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण काही रंग टाकू. ह्या गोलांमध्ये त्याच्यात रंग टाकूया. हे दिसतंय ना तुम्हाला? हा लाईट बंद कर, नाही तर बंद. दिसतंय दिसतंय. असे रंग घालूयात. असं लांबट पानाचा आकार आहे, त्याला आता वाढवूया आपण थोडस. आता तुमच्या लक्षात आलं असेल हा काय आकार आहे तो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला असा ब्रश सेट स्ट्रोक्स वगैरे टाकून असे काही रंग टाकता येतील, असे स्ट्रोक टाकता येतील. काही रेषा टाकता येतील. आणि मग त्याला काळ्या रंगाने एक छानशी बॉर्डर देऊया. काळा रंग आहे की काळा? त्याच्या डब्यात तो रंगाचा डबा पटकन उघडणार. त्याला मग असे काहीतरी बॉर्डर देऊया छान. हे घाई घाईने करतोय, तुम्हाला सावकाशीने ते करता येईल, पण काय करता येतं ते तुम्हाला दाखवता येतोय एवढंच मी पाहतोय. असे रंगाचे आपल्याला फटकारे देऊन हवेचे रंग त्याच्यावर वापरता येतील, हवेचे रंग घालता येतील, आणि हवेच्या रंगाने आपल्याला असा आकार तयार करायचा. मग ह्याचं काय करायचं, ह्याला करायला हे तुम्ही एवढं मोठं करायचं नाही. आता हे जे आहे हे मी मोठं केलंय बघा. हे एवढं मोठं करायची गरज नाही. तुम्ही करणार ते छोटस करायचं. आणि मग छोटस किती करणार, असं छोटस करायचं आणि छानपैकी ग्रीटिंग कार्ड तयार. छोटस याच्यामध्ये छानसं ग्रीटिंग कार्ड तयार होईल.
आणि मग तुम्हाला हवं तर त्याला पाण्याची हे वगैरे देता येईल, त्याला पाणी वगैरे दाखवता येईल. हे बघ, असे वेगवेगळे आपल्याला काय हवे ते रंग त्याच्यात देता येतील. आता हे आणखीन काय काय करता येतं, तुम्हाला काही मोठी चित्र दाखवतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला हे बघा, हवे तेवढे रंग वापरता येतात, कारण हे शेवटी डिझाईन आहे. तुम्ही काय करा त्याच्यावरती अवलंबून आहे. पण हे एवढं मोठं काढायचं नाही. आता हे जे काढलं मी मोठं काढलेलं आहे, तुम्ही छोटे काढायचं आहे आणि त्या ग्रीटिंग कार्डला पुरेसं एवढाच आकार घ्यायचा आहे. हे बघा, असे छोटे 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 आपण वेगवेगळ्या प्रकारचे मासे काढून एक एक मास्यांचं आपल्याला ग्रीटिंग कार्ड छान छान तयार करता येईल. हा एक प्रकार होईल. तर हा एक माशांचा प्रकार आपण आता ग्रीटिंग कार्ड मध्ये पाहिला. आणखीन एक छोटासा प्रकार तुम्हाला सोपा असाच दाखवतो. एक बघा, आपण असा डार्क रंगाचा, हॅलो, अरे बंद झालं पुन्हा. पुन्हा बंद का होतोय? हा बोला. आपण एक आणखीन एक प्रकार बघूया. असा निळा कागद घेतला. निळ्या कागदावरती काय करायचं, आपण एक छोटासा गोल काढू. कागदावरती गोल काढून घ्यायचा. आता हा गोल कशाने काढायचा, त्याच्यासाठी काही कंपास पेटी नको. त्याच्यासाठी एखादी छोटीशी वाटी घ्या, बाटली घ्या आणि ती बाटली ठेवून त्याच्याने गोल गोल कापून घ्यायचा आणि आपण गोल आकार कापून घेऊ त्याच्यात. हा गोल आपण काढून घेऊया. आणि हे गोल ह्याच्यावरती आपण चिकटवूया. हे गोल चिकटवल्यानंतर ते काळा रंग घ्यायचा आणि काळ्या रंगाचं झाड त्याच्यावरती आपण काढूया. कुठे गेला, आणि त्याच्यावरती त्या गोलावरतीच आपण एक झाडाचा आकार करतो. आता या झाडाला काय करायचं, मोठा ब्रश घ्यायचा आणि झाडाचा विस्तार आपण त्याच्यावरती रंगवूया.
नुसते स्ट्रोक टाकायचे बघा. आता हे जी जमीन आहे, या जमिनीला काय करायचं, ब्रश खाली लावायचा आणि वरती ओढायचं, असं वर ओढायचं. आणि मग बाकीची जमीन नुसती अशी थोडी 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 भरून घ्यायची आणि छानपैकी कोजागिरीचं चित्र झालं बघा. छानपैकी असं झाडाच्या आड असलेला चंद्र, असं एक मोठं चित्र तयार झालं. आता ह्या चित्राचं आपण काय करणार आहोत, या चित्राचं आपल्याला हे बघा, असं एक छोटंसं चित्र होईल आणि ह्या चित्राचं आपल्याला एक छानसं ग्रीटिंग काढता येतं. अशी प्रत्येक तुमच्या जशा जशा तुमच्या हातामध्ये कला आहेत त्या कलेचा विचार करून आपण वेगळ्या वेगळ्या विषयांनी आणि वेगवेगळे प्रत्येक चित्र, आता हे जसं आहे, हे झाड जे आहे ते झाड वेगळं आहे, हे झाड वेगळं आहे, तुम्ही आणखीन काढाल ते वेगळं होईल. असं प्रत्येक झाड वेगळं होईल, प्रत्येक तुमचं ग्रीटिंग कार्ड वेगळं होईल. एक साधा निळा कागद, त्याच्यावरती पांढरा गोल आणि काळ्या रंगाने फक्त हे झाडाचे असे नुसते असे ठिपके 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 मारायचे. त्याला काही आकार नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. असं तुम्हाला सहजासहजी चित्र तयार करता येतील आणि छान छान ग्रीटिंग कार्ड तयार करता येतील. असेच झाडं रंगाची जर करायची असली तर तोही प्रकार आहे. आता तुम्हाला मगाशी जो मासा दाखवला, त्या माशाचं आणखीन एक ग्रीटिंग कार्ड आपल्याकडे आपल्या हातात आलेलं आहे बघा. हा मासा आहे बघा, ह्या माशाचं ग्रीटिंग कार्ड. पण ह्या ग्रीटिंग कार्डची एक गंमत आहे. या ग्रीटिंग कार्ड मध्ये काय केलेलं आहे, हे माशावर मासे असे केलेले. आता हा मासा उलटला का आतमध्ये एक मासा आहे, तोही वेगळाच आहे. त्याच्या आतमध्ये तो उलटला तर त्याच्याही आतमध्ये एक मासा आहे बघा. तुमच्या नातीसाठी असं जर काही केलं ना तर तुमचे नात किंवा नातू असा खुश होऊन जाईल बघा. त्याच्या आतमध्ये आणखीन एक मासा. अशी उत्सुकता वाढवत 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 तो छोटा आणखीन एक मासा, आणि पुढे काय केलं, आणखीन एक मासा, आणि मग आतमध्ये हॅपी बर्थडे आणि त्या नातावर नातीचं नाव असं लिहिलेलं आहे. असं आपल्यालाच आपण जे काही मासा शिकलो त्याच माशातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अशी ग्रीटिंग कार्ड, वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला वापरता येतील आणि ग्रीटिंग कार्ड हवी तेवढी तयार करता येतील. त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये तुम्हाला मी दाखवलं की माशांमध्ये काय 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 डिझाईन टाकता येईल ते तुम्ही पाहिलं. हे चित्र काढण्यासाठी तुम्हाला कागद कुठले आणायचे, हे बघा. आता हे चित्र काढण्यासाठी हे कागद कुठला आहे, लग्न पत्रिकेचा कागद आहे. छानपैकी लग्न पत्रिकेचा छान कार्ड आहे. त्या कार्डवरती तुम्ही छानपैकी चित्र काढू शकता. त्याचा उपयोग तुम्ही त्यानंतर मोठ्या कागदावरती घेऊन त्याचा ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता. असे कमीत कमी साधनांमध्ये आपण हवी तेवढी ग्रीटिंग कार्ड तयार करू शकतो. त्याच्यामध्ये निरनिराळ्या साधनं जी तुम्हाला दाखवली की याच्यामध्ये जिग वापरलेली आहे, टिकल्या वापरलेल्या आहेत, त्यानंतर ते स्टिकर्स वापरलेले आहेत. सगळ्या गोष्टी ह्या सहज साध्य आहेत. म्हणजे ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला मोठी ड्रॉइंग यायला पाहिजे, ही पहिली कल्पना काढून टाकायची. ड्रॉइंग येण्याची कल्पना फार मोठं काहीतरी ड्रॉइंग आलं पाहिजे अशी त्याची विचारच नाहीये. हे आपल्याला सहज साधंपणे करता येईल, कोणालाही करता येतील असे हे विषय आहेत. आणि म्हणून तुम्हाला ही जी दाखवले जे प्रकार आहेत त्याच्यात तुम्हाला हा सोपे जे प्रकार असे ग्रीटिंग कार्डचे होऊ शकतात, आपल्याला करता येतील, हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आणखीन एक जाता जाता तुम्हाला छोटस चित्र दाखवणार आहे की ज्याचा आपल्याला आणखीन उपयोग करता येईल असं एक चित्र तुम्हाला दाखवतोय पुढे. वजन ठेवणार तिथे वजन होतं ना, काहीतरी पुस्तक ठेवणार. काही ठेव वजन काय ठेवायचं याला महत्व नाही. उडू नये म्हणून ठेवायचं. आणखी थोडेसे तुम्हाला थोडेसे प्रयत्न जर जास्ती केले तर जास्ती प्रयत्नाने आपल्याला आणखीन काही करता येईल ते आपण आता बघणार आहोत. सर तुमचा कॅमेरा बंद आहे. हा, कॅमेरा बंद आहे तुमचा. अरे हो सॉरी. आता बघा हे वेगवेगळे प्रकार रंग आहेत. पहिला पिवळा मी घेतला आणि हा पिवळ्या रंगाचे काही इथे स्ट्रोक टाकले, तुम्हाला कदाचित दिसणार नाही. त्याच्यामध्ये आपण थोडासा निळा रंग घातला किंवा हिरवा घातला तर तो पिवळ्याचा हिरवा जो आहे तो लाईट हिरवा होतो. असे ठोकत जायचे रंग. सर मधून हिंदीत पण काही सांगा. बघा सर मधून तुम्ही हिंदीत पण सांगा. हिंदी मध्ये पण सांगा मधून. जरा पुढे येऊ का? मी म्हटलं हिंदी मध्ये पण सांगा मधून. असे रंग लावत 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 तुम्ही गेलात की तुम्हाला एक असा ढगासारखा आकार तयार होईल. हिरव्या ढगांचा एक आकार तयार झाला. त्या हिरव्या ढगामध्ये बघा हिरवा पिवळा, पिवळ्यात हिरवा, हिरव्यात निळा, जे काय तुम्हाला रंग त्याच्यात लावता येतील ते लावत चला. हळूहळू या गोष्टी सवयीने वाढतात, सवयीने येतात. आता आपण थोडासा लाल रंग घेऊ आणि लाल रंगामध्ये काळा रंग घातला का तो थोडासा ब्राउनिश होतो आणि हा ब्राऊन कलर घेऊन त्याला आपण जोडून टाकूया. आता हे चित्र मोठं आहे, तुम्ही लहानसं काढणार तर ते सहजासहजी तुम्हाला शक्य होईल आणि याच्यामध्ये काही फारसं कठीण नाही. बघा या सरळ सरळ रेषा ठोकत जायच्या आणि त्याच्यातनं छान छान आकार तयार होतील. मग ही जमीन आहे तिथे मगाशी तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे ब्रश खाली लावायचा आणि वरती उचलायचा. असं गवत आपल्याला काढता येईल. आकाशामध्ये पक्षी उडताना दाखवता येतील. असं करता 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 एक छानसं चित्र तयार होते बघा. आणि याच्यामध्ये काहीही कलात्मकता नाही, सरळ सरळ आपण चित्र तयार केलेलं आहे. या चित्रातून मग अशीच तुम्हाला मोठी मोठी चित्र तयार होतील. असे जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला मग आणखीन चांगली 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 चित्र तयार करता येतील. आणि ह्या चित्रात आपल्याला मग ग्रीटिंग कार्ड्स कशी करायची ते पाहावं लागेल. मग हे अशी ग्रीटिंग कार्ड्स तयार होतात. मग छोटी 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 ग्रीटिंग कार्ड्स तयार होतील. ते पांढऱ्या कागदावरती करायचं आणि मग त्या रंगीत कागदांवरती चिकटवून त्याचं छानपैकी ग्रीटिंग कार्ड. आता हा जो रंगीत कागद आहे तो मगाशी मी सांगितलेला टिंटेड पेपर आहे. हा टिंटेड पेपर जरा कडक असतो आणि त्याच्यामुळे ते तुमच्या ग्रीटिंग कार्डला एक चांगलं उभारी येते, चांगली छानपैकी उभं छान होतो. अशी निरनिराळी ग्रीटिंग कार्ड अशी तयार होतात. आणि हे तुम्हाला सांगितलं की ही ग्रीटिंग कार्ड साठी हा जो कागद आहे मगाशी पण दाखवला
हा पण बघा तो तसाच आहे. अगदी लग्नपत्रिकेचे वगैरे कागद आपल्याला वापरता येतात आणि त्याच्यातून आपण छान छान ग्रीटिंग कार्ड तयार करतो. आणि मग त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये तुम्हाला जो काही मजकूर लिहायचा असेल त्याच्यासाठी पण आणखीन कागद आणखीन हवा असेल तर पांढरा कागद आणखीन तुम्ही लावू शकता आणि तो चिकटवून शकतात. अशी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीटिंग कार्ड आपण सहजासहजी करू शकू. त्याला फारशी मेहनत लागत नाही. फारसं आपल्याला कला असली पाहिजे किंवा ड्रॉइंग येत असलं पाहिजे असं त्यातला अर्थ नाही. आपण सहजासहजी या गोष्टी करू शकू आणि त्याच्यातून आपण निश्चित आनंद घेऊ. आपल्याला तो आनंद मिळेल हा स्वनिर्मितीचा असेल. आपल्या ज्यांना तुम्ही द्याल त्यांना तो आनंद मिळेल. त्यांना असं कळेल की अरे आपल्या माणसाने हे करून आणलं, आपल्यासाठी खास करून आणलं. त्यात अनेक चुका असतील. मोठ्या चित्रकारांच्या तुम्ही अनेक चित्र पाहिली असतील. कोणाशी तुलना करू नका. आपल्या कामाची कोणाशी तुलना करू नका. कारण आपण आपली कुठे आपण आहोत किती पाण्यामध्ये आहोत ते आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे आपण कोणाशी तुलना करायची नाही. आपण आपलं जे काय आपल्या पद्धतीने करता येईल ते जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही त्याच्यातनं निश्चित आनंद घेऊ शकाल असे मला खात्री आहे. आणि मी आता हे थांबवतो कारण आता आपली वेळ पण झालेली आहे आणि तुम्हाला जे काही थोड्याफार मला ज्या सूचना जे दाखवायचं होतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या साहित्याने फार मोठं साहित्य नको. आता हे जे झाड रंगवलंय हेच तुम्हाला पेस्टल कलरनी म्हणजे खडूच्या रंगाने सुद्धाही करता येईल. त्याच्यासाठी काय अगदी वॉटर कलरच पाहिजेत असं नाही. वॉटर कलर मध्ये काय अनेक मोठी वॉटर कलरची बॉक्स असली पाहिजे असंही नाही. आपल्याला जे शक्य आहे त्या साधनांमध्ये सहजासहजी करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्याचा आनंद घेऊया. स्वनिर्मितीचा आनंद हा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि आपल्या ह्या वयामध्ये विशेषतः असा आनंद मिळवणं हा आपल्याला फार मोठी ऊर्जा देणार आहे हे लक्षात घ्या आणि आपण ह्याचा प्रयत्न करूया. एवढं सांगून मी आपली रजा घेतो. नमस्कार. थांबा, रजा घेऊ नका सर. काही लोकांनी बरोबरनी काम केलंय. कुछ लोगों ने साथ साथ काम करके अपने चित्र भी बनाए हैं. तो मैं सबको रिक्वेस्ट करता हूँ कि थोड़ा सा आप दिखाइए कैमरा शुरू करके. मैं सबका एक साथ में फोटो लेना चाहता हूँ. सब अपना 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 जो काम है अपना ग्रीटिंग है वो दिखाइए कैमरे के ऊपर. तो मैं ग्रुप का फोटो लेना चाहता हूँ. सबके ग्रीटिंग्स और नाम वहां पे आने चाहिए प्लीज. दिसतंय का? हा, लीलावंत दिसतंय. मालती डुबरे तुमचं चित्र दाखवा. तुम्ही काढलं होतं मगाशी ना. दाखवा दाखवा. चांगलं बनवलं का? हो हो, छान बनवलं. दाखवा दाखवा. वेणाताई तुम्ही पण बनवलं असेल ना. फोटो कसा काढायचा? दाखवा दाखवा. नाही, फोटो मी काढणार आहे. फोटो तुम्ही नका काढू. फोटो मी काढणार आहे. तुम्ही दाखवा. अच्छा, काढा. हा, कॅमेरा समोर धरा ते. आला का? थांबा बा, ठेवा. नाही झालं नाही काढून. सगळ्यांचे नाही, आला का फोटो? माझं दिसतंय का? कुठे गेला? हा, लीलावंत दिसतंय. हा, तसंच ठेवा. थांबा जरा, फोटो काढतो मी. हॅलो. हा, थांबा थांबा, चालू ठेवा. 1 मिनिट. हॅलो. एक मिनिट चालू ठेवा. थांबा. हा, परत एकदा नावासकट सगळं दिसत. दामले साहेब. हो, आला का? हा, मगाशी ज्या मुलीचं मी सांगितलं ती मुलगी आपल्या ह्या कार्यक्रमात हजर आहे. गार्गी म्हणून छोटी. हो, येस येस. आला 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 का आला फोटो सर? आला आला आला. येस. लाईट गेले का आमच्याकडे? नाही, मगाशी आला. नो प्रॉब्लेम. सो हे बघा, ही माझी 2 ग्रीटिंग्स आहेत. हे दुसरं पण काढलं मी. पहिलं मी चित्र नाही केलं, मी वॉटर कलरनी डायरेक्ट पेन कलर्स आहेत माझ्याकडे, त्यांनी केलं. हे पण केलं. छान हे छान. पण दाखव ना त्याच्यावरती स्क्रीनवर दाखव. हे पण केलंय. वीणा आठवले तुम्ही दाखवताय ना. कॅमेरा पुढे चित्र कर. हा मी पण. हा हा, दिसलं तुमचं पण दिसलं. येस. लीला वानखेडे. हो हो हो, दिसलं तुमचं. दिसलं. ग्रेट ग्रेट. छान.
येस. मला चित्रे सरांना एक गोष्ट सांगायची आहे, सांगू का? हा सांगा. बोला. हॅलो, हा बोला बोला चित्रे सरांना एक गोष्ट सांगायची आहे. बोला बोला. हा चित्रे सर, बोला बोला, ऐकू येतोय. हॅलो. तुमचं बोलणं हा ऐकू ऐकू येतोय, येतोय, बोला. बोला बोला. ऐकताय ते. मी सगळं ऐकतोय, बोला तुम्ही. मिसेस आठवले. लक्ष कोणाला सांगायचं त्याने बोला. इकडे तो तुमचा चेहरा दिसला नाही तरी चालेल, तुम्ही बोला. चित्रे सर, तुम्ही जे ग्रास ड्रॉ करायचं सांगितलं ते टेक्निक मला माहित नव्हतं. ते मला खूप हा. आवडलं. वा वा वा. हा, थँक्यू. खाली ब्रश ठेवायचा नाही, ओढायचा असा. आधी त्याला आपोआप शिकले टोका नव्हते येतात. कोणाकडून. हा हा, वरती ते टोका येतात. नाही तर मुलं काय करतात, वरून खाली गेलं का ते वरती जाड आणि खाली टोकदार येतं. तो स्ट्रोक बरोबर येत नाही, खालून वर बरोबर नाही, आला. बरोबर. आणि मला ते खूप आवडलं. आय डिड इट ट्वाइस. थँक्यू. ग्रेट ग्रेट. सर, आम्ही पहिल्यांदाच बनवलं ग्रीटिंग तुम्ही सांगितल्याप्रमाणे. पण छान झालं अहो, दाखवा ना एकदम. समोर. चांगलं झालं ना? छान छान. हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मालती डुंगरे खूप छान केलं त्यांनी ग्रीटिंग. बघा त्यांचं पण ग्रीटिंग आपण त्यांना दाखवा. तुमचं ग्रीटिंग तुम्हाला स्पॉटलाइट करतो जरा. मालती डुंगरे, तुमचं चित्र दाखवा. हा, हे बघा. सुंदर सुंदर मालती डुंगरेचं चित्र दिसतंय बघा आपल्याला. अरे वा वा वा, वा छान वा, छान, छान एकदमच छान. छान. खूप मस्त. वा वा. आम्हाला नाही दिसत आहे, आम्हाला Thank you, नाही thank you. दिसत आहे. हा. स्पॉटलाइट केलं सगळ्यांना. नाही ना, दिसत नाही. जरा पुढे मागे करावं लागेल स्क्रीन आपलं. हा, तुम्ही मोबाईलवर असाल छान ना, आहे, छान आहे, छान. पेज हा, 2 ला वगैरे आलं मोबाईलवर. असेल. हा, या. ग्रेट मोबाईलवर. थँक्यू. या. अरे वा. अरे वा वा, बघा ताबडतोब तयार. अच्छा, व्हेरी गुड. हो. हॅलो सर. आणि हे झाड पण काढलं. दामले सर, हे मी वा, वा, लास्ट वा. वीक मध्ये घरी केलं होतं टाइमपास म्हणून. अच्छा. हा. आता ही तुम्हाला कल्पना आली ना, ह्याच्यातनं तुम्ही आणखीन काय हवं ते वाढवू शकता, बदलू बरोबर, शकता. बरोबर. रंग बदलतात, Yes, त्याचे yes. आकार बदलतात, आपोआप त्याच्यात चित्रामध्ये बरं काही होत जाईल. करता येस. दिसत नाहीये मला पण. हे बघा, हे हा. पण एक मी हा, केलेलं आहे. आलं. अरे हा, वा. आता दिसत. मी करत असते, रोजच एक पेंटिंग करते मी अरे वा, क्या बात आहे. आपल्या आनंदासाठी. येस. गार्गी खूप छान काढलाय. हा, गार्गी कोले खूप सुंदर आहे मासा. तिने स्वतः केलं. वा, काय तिचं नाव? गार्गी कोल्हे. आणि हा. ते पण तिने चिटकवलं, मी तिला कटिंग करून दिलं होतं. हा, कटिंग तुम्ही करून द्यायचं खरं. ठीक आहे. ओके. येस. छान, पण एकदम मस्त. आता ज्या लोकांनी आज काम केलेलं नाही त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की पुढचं जेव्हा आपण सत्र घेऊ तेव्हा आधी तुम्ही केलेलं काम दाखवायचं आहे आणि नंतर आपण पुढचं सेशन सुरू करू. बरोबर. हा, आजचं जे सत्र आहे ते आपण रेकॉर्ड केलेलं आहे. त्याचं रेकॉर्डिंग आम्ही युट्यूब वरती टाकणार आहोत. तिकडे आपण सगळं ते बघू शकता आणि ते केव्हाही बघून तुम्हाला पण प्रॅक्टिस करता येईल. तुम्हाला पुन्हा तुमची चित्र काढता येतील. कशावर बघायचं? युट्यूब चॅनल वरती. युट्यूब दिसत नाही बुवा आम्हाला. हा, बघितलं की दिसेल ना. युट्यूब वरती ग्रेसफुल लिव्हिंग मध्ये तुम्हाला कसं बोलायचं ते. डोंट वरी. बरं, लिंक पाठवून द्या. आता 727036 हा नंबर आहे ना. तुमचं नाव सांगाल का जरा? तुमचं क्या हे बंद आहे. माईक पण तुमचा बंद आहे. आजचं सत्र खूपच छान, खूप इंटरेस्टिंग झालं. सगळ्यांनी, बऱ्याच लोकांनी स्वतःहून केलेत प्रयत्न आणि बाकीच्यांनी बघून ठेवलंय की असं आपण करू शकतो. पण मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की जेव्हा कोणीतरी आपल्याला करते तेव्हा आपण बरोबरीने केलं तर अधिक मजा येते. बहुत लोगों ने आज सिर्फ देखा कि उन्हें सोचा कि चलो हम देख लेते हैं बाद में करेंगे, लेकिन जब कोई अपने साथ में कर रहा है वही टाइम में अगर हम करते हैं तो उसमें बहुत सारी चीजें हम लोग आसान से कर सकते हैं. तो अगले सेशन में आप जरूर हमारे जो भी ट्रेनर रहेंगे उनके साथ में कीजिएगा तो आपको वो करने का बहुत आनंद मिलेगा और ये हमारा आनंद हमारे लिए बहुत जरूरी है, बहुत इम्पोर्टेंट है. तो आज बड़ी संख्या में आप सब लोग आए यहाँ पे
और ये सेशन सक्सेसफुल किया, इसके लिए मैं सबका बहुत बहुत आभारी हूँ। हमारा थैंक्स गिविंग तो क्षमा करेगी, तो उनको मैं रिक्वेस्ट करता हूँ थैंक्स गिविंग के लिए। बाद में आज हमारा एक नया एक्टिविटी रहेगा और उसके साथ में हम लोग ये सेशन एंड करेंगे। सो ओवर टू क्षमा। खूपच छान झालं आज. थँक्यू थँक्यू। चला धन्यवाद. हॅलो हा हॅलो. सरांना खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी एवढा वेळ काढून आम्हाला शिकवलं. इसके चित्र सर को मैं थैंक यू बोलूंगी, उन्होंने बहुत ही अच्छा सभी को सिखाया। वो ग्रास का ट्रिक मुझे भी नहीं पता था, मुझे भी इतना इंटरेस्ट नहीं है ड्राइंग में, बट अच्छा लगा आपका जो आज देखा मैंने, और सभी को अच्छा लगा होगा। तो हम लोग बहुत ही इसके अच्छा ऊपर धन्यवाद. हाँ, अभी तो एक ट्रायल था कि लोगों को आइडिया नहीं था कि हमको मटेरियल क्या चाहिए, तो अभी आइडिया लग गया है। तो नेक्स्ट टाइम हम लोग एक अच्छे से सेशन करेंगे, तो उसमें सभी लोग अपने मटेरियल लेकर बरोबर. आएंगे। तो थैंक यू सर, और थैंक यू टू एवरीवन। सभी लोग ने कोशिश तो की है बनाने की, और कुछ लोग देख रहे थे, ऑब्जर्वेशन कर रहे थे, और उनको जो जो डाउट था वो आपसे पूछ रहे थे। तो मैं सभी सीनियर जो भी पार्टिसिपेट किया, और जो एक छोटी बच्ची ने भी किया है, थैंक यू। और मुझे भी बहुत अच्छा लगा आप लोग किए हो। तो हम लोग आगे ऐसे ही सेशन रखेंगे, तो प्लीज आप लोग आते रहिए, ग्रेसफुल लिविंग को सपोर्ट कीजिए। और आपको कोई भी सजेशन देना है कि हमको और कोई ऐसे डिफरेंट एक्टिविटी करना है, तो हम लोग वो भी करेंगे। सो थैंक यू। यस. और अपना फीडबैक दीजिए कि आपको आज का सेशन कैसे लगा। या थैंक यू। थँक्यू. नेहमीप्रमाणे आपण एक ऍक्टिव्हिटीने आजच्या सत्राची समाप्ती करणार आहोत. चला. जसं आपण नेहमी करतो त्याप्रमाणे पुढच्या वेळेसाठी आणखी एक सूचना अशी की हे आजचं सत्र करताना एक आपण ग्रेटिंग कसं करू शकतो याच्याबद्दलची एक जनरल आयडिया यावी या उद्देशाने आपण हे सत्र केलं होतं. पुढच्या वेळेला अधिक स्पेसिफिक करू, मर्यादित एका ठराविक प्रकारचे कागद आणि एका ठराविक प्रकारचे रंग अशा प्रकारे आपण घेऊ, जेणेकरून आपल्याला सगळ्यांनाच एका ठराविक पद्धतीने हा पहिला प्रयोगच होता, त्याच्यामुळे आपल्याला थोड्याशा अडचणी आल्या असत्याला काही इलाज नाही. आणि त्या पण महत्वाच्या आहेत की जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यातून आपण नवीन बरोबर. काहीतरी शिकतो. त्यामुळे आजचं हे सगळं आपलं शिकणं होतं, बट इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मला पण ते बघून खूप मजा आली. मला पण करायचं होतं, पण माझ्याकडे आता व्यवस्था नाही, त्यामुळे मला ते करता नाही आलं. तेच म्हणजे काढायची इच्छा झाली असेल. हा माझी झाली. आणि पुढच्या सत्रामध्ये मी पण एक ग्रीटिंग तुम्हाला काढून टाकते. मला पण स्वतःला ती एक कन्सेप्ट आली होती. सो ती असं म्हणायचंय, हा एक मिनिट. हो हो लहान मुलांनी इनोसंट माइंडने काढलेले चित्र किंवा हो. कागदावरच्या रेघवट्या हो आणि चित्रकाराने समजून उमजून काढलेल्या रेघवट्या काय असतील, त्यातून तयार झालेलं चित्र याच्यात परत हा ह्याच्यात आणि आमच्यासारख्याने काय म्हणायचं, ज्यांचं काला अक्षर म्हैस बराबर अशा लोकांनी काढलेल्या रेघवट्या याला काही फारसा अर्थ राहत नाही. आपण विचार करतो की हे कसं दिसेल, हे बरोबर असेल का, हो हा आपण हो, विचार आपलं हे करू. बालपणच आहे. हा? आपलं हे बालपणच आहे दुसरं, त्याच्यामुळे हो, आपण त्याच बालपण आहे, पद्धतीने काढायच्या, इनोसंटलीच काढायच्या. बुद्धी काम करते ना, की अरे कसं दिसेल, लोक काय म्हणतील, हो हे जे विचार असतात. किंबहुना घरात सुद्धा आमच्या म्हणतील काय केलंय, ते कोंबडी नाचली आहे. त्यामुळे चित्र काढायचं म्हटलं की आधी मुळात मनात भीती असते, बरोबर बरोबर. जमेल का आपल्याला, सरळ हो, रेख हो. काढता येत नाही. त्यामुळे तर- आज मी साहित्य सगळं बरोबर बसून घेऊन सुद्धा हा काही केलं नाही. बरोबर. नाही ते आता करायचं. हरकत नाही, आता घरी नंतर व्हायचं. आता प्रत्येकाने आपण प्रयत्न घेऊन पाहायचा नंतर. हो हो, हा. करायला हवा करा. आता मी तुम्हाला सांगेन की आता आम्ही कोणी बघत नाही होत, आता तुम्ही मोकळेपणे काढू शकता. लहान मुलांचा साठी हा महत्वाचा आहे, तो तुम्ही जो सांगितलं नाही, तोच खूप मुद्दा. छान काढतात मुलं. हा, आणि त्यांची स्वतःची कन्सेप्ट असते, त्यामुळे ते हो, हो, हो. काय सिमेट्री आली का, बरोबर आहे का, चूक आहे का, ते काही बघत नाही. दे जस्ट वॉन्ट टू एक्सप्रेस, त्यांना एक्सप्रेस करायचं असतं. हो. आणि तसं आपल्याला एक्सप्रेस करायचं म्हणून जर का आपण चित्र काढलं तर नक्कीच ते एक्सप्रेसिव्ह होईल, कारण की त्याच्यामधून आपल्याला काय सांगायचं ते महत्वाचं आहे. त्या रेषा कशात, रंग कशात, हे पण फार महत्वाचं खरंय, नाहीये, खरंय. खरोखरीच नाही. तो ओके. नक्कीच आजचं सत्र सगळ्यांना आवडलं असेल. आजचा पण हा प्रयोग होता, कसं काय लोकांना आवडतं आणि कसं लोक करतात हे बघायचं होतं.
पण मला तरी असं चित्रे वाटतं की साहेबांच्या आजचं हातात कला आहे ती मी नेहमी बघते. हा आमच्याच कॉलनीत राहतात ते, हा त्यामुळे त्यांना हा. नेहमी हे हो होते. हो. परंतु कला ही एक गोष्ट अशी आहे की ते एक्सप्रेशन आहे, आणि कला ही गोष्ट पूर्वापार म्हणजे आपल्या सगळ्या कल्चरल हा. लाईफ में असलं हमारे देवाने दिलेली असली पाहिजे. और हमारे कल्चरल लाइफ में यह है कि कला हो. वाली चीज जो है वो करके देखनी है। खरंय. और हमारी डेली लाइफ में भी हम आरती करते थे हर रोज, तो हम आरती बोलते थे मुख से आवाज बना के। हम रंगोली निकालते तो फिर अपने हाथ से निकालते थे। हम कोई देवता का चित्र बना के वो लगाते और उसकी पूजा करते थे। तो इस तरीके से ये सारी कलाएं हमारे हर रोज के लाइफ में है, तो हम लोग भूल गए एक्चुअली। अगर हम फिर से याद करते हैं और वो लाइफस्टाइल में हम लोग जाते हैं तो जरूर ये सारी कलाओं के साथ में हम लोग जीना शुरू कर देंगे। सो वेरी इंपॉर्टेंट मैसेज। आज का ये सेशन बहुत अच्छा लगा, मुझे भी बहुत अच्छा लगा। आप भी कार्यक्रम आपका फारच फीडबैक छान झाला. या आपका फीडबैक भेजिएगा जरूर। और अगला सेशन हम थोड़ा और स्पेसिफिक करेंगे उसमें, और आप सबको भी निमंत्रण की आप आइएगा और लोगों को बुलाएगा, इतरांनी पण यावं अशी मी सगळ्यांना नक्कीच विनंती करेन। आजचं सत्र आपण नेहमीच्या टाळ्यांच्या उपक्रमाने संपूया आणि सर्वांनी आपला फीडबॅक पण जरूर द्यावा। आपल्यापैकी काही लोकांना आमच्या टीमचा फोन आलेला असेल। ग्रेसफुल लिव्हिंगला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे आम्ही तर काही लोकांचा फीडबॅक घेतो आहोत, तुम्हाला ग्रेसफुल लिव्हिंग बद्दल काय वाटतं। अजून ज्यांना हा एक फोन आलेला नाही त्यांच्यासाठी सूचना आहे की असे फोन तुम्हाला येतील तर जरूर थोडासा वेळ काढून आमच्यासाठी हा एक फीडबॅक आम्हाला द्या। 18 डिसेंबरला ग्रेसफुल लिव्हिंगला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने एक कार्यक्रम करण्याचं आम्ही ठरवत आहोत। त्या कार्यक्रमाला किती लोक